माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावात रामायण कथासार अभिवाचन करत आहे. विभाग बालकांड, नंतर अयोध्याकांड सुरू. प्रथम श्रीरामाला वंदन करून प्रारंभ करते. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. परशुराम सर्वांचा निरोप घेऊन तेथून शांतपणे तपश्चर्या करण्यासाठी परत गेला. विष्णूचे चाप आता श्रीरामाच्या हाती. ही गोष्ट मोठी महत्त्वाची. विष्णूची शक्ती परशुरामाकडून आता राघवरामाकडे आली. परशुरामाने शस्त्रसन्यास घेतला. आता शिवशक्ती रामाकडे आली होती. त्याची अवतार दीक्षाच होती. वैष्णवी तेज रामाच्या अंगी प्रविष्ट झाले होते. पण श्रीरामाने विष्णूचे चाप आपल्याजवळ ठेवले नाही. त्याने वरुणाला आव्हान केले व ते धनुष्य त्याला अर्पण केले. रामाचे मनोगत असे होते की मी माझे राक्षस निर्दालनाचे कार्य माझ्या शक्तीने करीन. या विष्णूच्या धनुष्याच्या बळामुळे राक्षस मेले. माझी शक्ती काहीच नाही असे लोक म्हणतील तसे होऊ नये. अयोध्येत प्रवेश करण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले होते. नाना प्रकारची वाद्य वाजत होती. लोक रामाचा जय जयकार करीत होते. वीर पुरुष गर्जना करीत होते. त्यांचा घरघर घडघड असा ध्वनी होत होता. वशिष्ठाने काही दूतांना आधीच नगरीत पाठवले. नगरी शृंगाराची अशी आज्ञा दिली. रंगावली काढल्या गेल्या. कुंकुमाचे सडे घातले. ठाई ठाई मखरे तोरणे बांधले. गुड्या उभारल्या. पताका फडकावल्या. ध्वजा उभारले. नरनारी उत्तमोत्तम वस्त्र घालून स्वागताला तयार. स्त्रियांनी कुंकू केशराच्या उट्या सुमनांच्या माळा धारण केल्या. रत्नांच्या माळा, रत्नपदके, रत्नमेखला धारण केल्या. दारोद्वारी पूर्ण कलश ठेवले. दूध, दही, दुर्वा, सुमन, जल, सुगंधी द्रव्ये सर्व काही उत्तम तेवढेच कलशात भरले. राजवाड्यात तर उत्साहाचा उदाहरण आले ते. रामाच्या पराक्रमाच्या वार्ता आधीच पुढे झाल्या. उत्साहाच्या भरात लोक आपापली कामे विसरून सर्वत्र आपापसात सर्वांना बातम्या सांगत होते. जयनाद करीत होते. अनेक तर्क करीत होते. अनेक प्रकारे वर्णने करीत होते. रामाची, लक्ष्मणाची, भरताची, शत्रुघ्नाची वार्ता ऐकत होते. सीता, उर्मिला इत्यादींच्या सौंदर्य गुणांविषयी चर्चा करीत होते. जेव्हा प्रचंड वाद्यगजरात चारी बिंदू पत्नींचे प्रवेश झाले तेव्हा त्यांना पाहण्याची हमिका फारच वाढली. राजपुरुषांना शिस्तपालन करणे, लोकांच्या धावाधावीला आवार घालणे कठीण होऊ लागले. श्रावणाचा शाप मिळाला त्या दशरथाला ते वरदान होते असे लोक आपापसात म्हणू लागले. रामाला पाहायला फारच तळ झालेले नागरिक पुढे पुढे येऊ लागले. राजपथावर फुलांच्या आणि उंची वस्त्रांच्या पायगड्या घातल्या होत्या. पुढे चारी बंधू आपापल्या नवपरिणीत स्त्रियांचं राजमंदिरात आले. वशिष्ठानेच त्यांना आत आणले. मंगलवाद्ये वाजत होती. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी यांना चारी दाम्पत्यांनी चरणवंदन केले. नंतर वशिष्ठांनी लक्ष्मीपूजन केले. गृहप्रवेशाचा विधी पूर्ण केला. नंतर चारी बंधू स्त्रियांचं दशरथ वशिष्ठ यांच्या सेवेत तत्पर राहिले. श्रीराम पुरुष, सीता मूळमाया प्रकृती, त्यांचे ऐक्य कुणीच वर्णू शकणार नव्हते. पण वर्णनच करायचे झाले तर असं म्हणता येईल की रामरसाची रसज्ञ सीता होती. सीतेच्या ठिकाणी रसवंत होती. तिने राम शोभत होता. श्रीरामामुळे सीता शोभत होती. निर्गुण श्रीराम सीतेमुळे सगुण झाला. श्रीराम दृष्टी होता न सीता डोळसपणा होती. आई सीता ही रामामुळे सुलक्षण झाली होती. सीतेमुळे राम अयोध्ये लक्षणीय झाला होता. सीता रस होती, श्रीराम स्वाद. सीता सुमन, श्रीराम सुगंध. सीता बुद्धी, श्रीराम बोध. सीता वचन, श्रीराम वचनाचा अर्थ. सीता पद, श्रीराम पदाचा अर्थ. सीता मुक्ती, श्रीराम त्या मुक्तीचा अर्थ. सीता जीव, श्रीराम जीवन. मन, सीता मन, श्रीराम उन्मन. सीता चित्त, श्रीराम चैतन्य. सीता धरा, श्रीराम धरेचा धारक. सीता चलन, श्रीराम चालक. सीता व्याप्य, श्रीराम परब्रह्मरूपी व्यापक तत्व. सीता क्रिया, श्रीराम करता. सीता भोन्या, राम भोगता. सीता ज्ञान, राम अज्ञाता. त्याचप्रमाणे सीता शर्करा मानली तर श्रीराम मधुरपणा. त्यांची एकात्मता एका ऊन अनुत दोन रावे अशी. दोघे पूर्ण असून पूर्णत्वाने नांदत होते. जशी त्यांची रामभक्ती होते
तसेच रामाची त्यावर प्रीती असते. जसा भाव तशी प्रीती, जशी प्रीती तशी प्राप्ती, जशी प्राप्ती तशी सुस्थिती, हाच परमार्थात मुख्य अर्थ होय. हा ग्रंथ श्रीरामच लिहून घेत आहेत आणि जनार्दन स्वामींचा शिष्य एकनाथ म्हणतो की केवळ भगवान रामाच्या कृपेनेच ही रामकथा लिहिली जाते. सीताच्या कृपेने, जनार्दन स्वामीच्या कृपेने येथे रामायणाचे बालकांड समाप्त झाले. श्री भावार्थ रामायण बालकांड श्री राम जानकी अयोध्या प्रवेश नावाचा 27वा अध्याय समाप्त झाला. बालकांड आता अध्याय अयोध्याकांड अध्याय पहिला सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्रीराम तिचा बंधूस सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती यास अयोध्येत आनंदाने राहू लागला. युधाजित भरताला त्याच्या मामाच्या घरी नेण्यासाठी आलेला. त्याने दशरथाजवळ भरताला घेऊन जाण्याचा विषय पुन्हा काढला. भरताबरोबर शत्रुघ्नही जाणार. दशरथाला भरताची उत्सुकता माहीत होती. त्याने निवडक सैन्य सेवक जन संगे देऊन त्या दोघांना मातुल गृही पाठवले. कैकेयीचे ते माहेर केकय देशात होते. भरत शत्रुघ्न युधाजिताबरोबर जाऊन कैकेयीच्या मातापित्याला भेटले. ते तेथे आनंदाने राहू लागले. अयोध्येत राम, लक्ष्मण, दशरथाच्या, वशिष्ठांच्या प्रेमळ सहवासात त्यांची सेवा करीत राहिले. वशिष्ठांनी राजाला म्हटले, राम लक्ष्मणाला विश्वामित्राने सर्व शस्त्र विद्या शिकवली. त्याने ताटकेचा वध केला, सुबाहूचा वध केला, यज्ञाचे रक्षण केले, शिवचाप मोडून टाकले, परशुरामांना निस्तेज करून पाठवले. त्या दोघांची सर्व विद्या आपल्याला अजून पाहायला मिळाली नाही. आपण त्यांचे प्रात्यक्षिक व्हावे असा मला वाटते. दशरथाला तेच हवे होते. राम लक्ष्मण अत्यंत आज्ञाधारक होते. पिता गुरु यांची इच्छा प्रगट करता सारी व्यवस्था करण्यात आली. मोठे पटांगण सजवले. वशिष्ठ, दशरथ, मंत्रीगण आदी थोर लोक तेथे उच्चासनावर बसले. रामाने लक्ष्मणाने अनेक विद्यातील आपापले नैपुण्य सर्वांना दाखवले. धनुर्विद्या, अलक्षण विद्या, दांडपट्ट्याचे 36 प्रकार, मल्लविद्या, लघुविद्या, सम्मुखीकरण, विमुखीकरण, अष्टसिद्धी, अंतराळ युद्ध, अश्व, गज आदीवर स्वार होणे, रथ चालवणे, परशु, पट्टीश, तोमर, गदा, आसी, पाश, मुदगर, शूल, शक्ती, ढालीचा वापर, पुढे हल्ला करणे, पिछाडीस पळून शत्रूला मारणे, मल्लाचे युद्ध असे युद्धाचे शस्त्रास्त्राचे सर्व मार त्याने राखवले. शरीरावर वरवे घाव कसे घालावे, नुसत्या एका अंगठ्याने दाब देऊन प्रतिस्पर्ध्याला कसे पाडावे, रथाचा अभंग कसा करावा, नाना प्रकारचे युद्ध प्रकार त्याने दाखवले. रथ सव्य अपसव्य कसा चालवावा, अंतरिक्षात रथासह भ्रमण कसे करावे, अश्व चालविण्याचे किती प्रकार ते सर्व दाखवले. सर्वजण प्रात्यक्षिके पाहून थक्क झाले. प्रात्यक्षिके पाहूनच कित्येक मूर्छित पडले. वशिष्ठ, दशरथ यांना अत्यानंद झाला. वशिष्ठांनी रामाला अनेक आशीर्वाद दिले. त्यांनी आपल्याजवळचे 10 उत्कृष्ट बाल रामाला दिले. काय दिले? 10 बाण रामाला दिले. या बाणाने तू सर्वत्र विजयी होशील असा आशीर्वाद दिला. सर्वजण पुत्रासमवेत राजभवनात परत आले. रामाचे सर्व प्रकारचे सामर्थ्य पाहून दशरथाला फार आनंद झाला. वशिष्ठांजवळ त्याने 1-2 दिवसात आपल्या मनातील भेद सांगितला. रामाला दशरथाने आपल्या उत्तराधिकारी म्हणजे युवराज पद देण्याची मनाची ठरवले. अयोध्येचे राज्य करण्यास राम सर्वथैव योग्य आहे हे वशिष्ठांना ज्ञात होतेच. दशरथाने आपला संकल्प सांगितला तेव्हा त्यांनाही आनंद झाला. श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय या ठिकाणी संपला. पुढील अध्याय अयोध्याकांड अध्याय 2. श्री गणेशाय नमः. वशिष्ठ दशरथ यांचे असे एकमत झाले. मग दशरथाने राजसभेत सर्वांना आपला संकल्प जाहीरपणे सांगितला. दशरथ म्हणाला, श्रीरामाला युवराज करावे. मी प्रत्यक्ष राज्यकार्यातून लक्ष काढून घ्यावे असे मी ठरवित आहे. मला आता वृद्धपणा आला. आतापर्यंत राज्य सांभाळून मी थकलो.
श्रीराम सर्व प्रकारे पराक्रमी सद्गुणी राज्य करण्यास योग्य. त्याला चैत्र मासात पुष्य नक्षत्र असताना राज्याभिषेक करण्यास चांगला मुहूर्त आहे. माझे गुरु वशिष्ठ यांचे वचन मला प्रमाण. राजाची घोषणा ऐकून सर्व सभासद आनंदित झाले. राजाची घोषणा ऐकून सर्व सभासद आनंदित झाले. त्यांनी ह्या प्रस्तावाला एकमताने संमती दिली. सभाजन रामाचे गुणवर्णन आपापसात करू लागले. ऋषीजनांना देशोदेशीचे जे राजदूत तेथे उपस्थित होते त्या सर्वांना फार आनंद झाला. अभिषेकाची बहुत सामग्री जमवली गेली. वशिष्ठांनी सामग्रीची व्यवस्था काय काय करावी हे सर्वांना सांगितले. सर्वत्र मोठा थाट उडाला होता. प्रासादावर ध्वज लावले, पताका फडकावल्या, घरोघरी रत्नदीप लावले, कुंकवाचे सडे घातले, रांगोळ्या काढल्या. राजे, प्रधान, नागरजन, दास दासी सारे लोक उत्तमोत्तम वस्त्रे लेवून मिरवू लागले. दारोदारी पुष्पमाळा, आम्रपल्लव, रंगमाळा, मखरे, तोरणे यांची शोभा वाढली. सर्वत्र माझ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पण दशरथाला मात्र चिंता लागू लागली. आपण ठरवलेला बेत नीट पार पडेल की नाही याची शंका त्याला सतत वाटत होती. त्याला कारणही तसं होतं. त्याला अनेक प्रकारचे अपशकुन होत होते. ग्रहदशाशाही चांगली नव्हती. त्याने रामाला अगदी एकांतात बोलावले. आपले मन त्याच्याजवळ मोकळे केले. तो रामाला म्हणाला, श्रीरामा, मी तुला एक गुह्य गोष्ट सांगतो. तुझ्या युवराजपदाच्या अभिषेकाचा संकल्प केला, पण त्यावेळेपासून माझ्या कुंडलीत क्रूर ग्रहाचा प्रभाव पडलेला. माझ्या राशीला शनी, क्रूर ग्रहाची दशा, त्यांची पीडा फार दुर्धर. भौम शनी मला वक्री, मृग नक्षत्री माझा जन्म, तर पुनर्वसू नक्षत्री तुझा जन्म. दोघांना वाईट ग्रह आलेत रे. रवीला रोहिणी नक्षत्रात राहूचा उपद्रव चालू, केतू विशाखा नक्षत्रात. एकंदर ग्रहस्थिती आपल्या दोघांनाही फार त्रासदायक. त्यातच मला एक वाईट स्वप्न पडले. माझ्या पुढे वाढून ठेवलेले जेवणाचे ताट अचानक घारीने पळवले असे स्वप्न मला पडले. निरभ्र आकाशात विजांचा मोठा कडकडाट, पर्वत भूकंपाने हादरत. या स्वप्नाचे फलित फारच विघातक. राज्यभ्रंश, वनवास, प्राणांत असे भयानक परिणाम संभवतात. म्हणून प्रभात झाली की पुष्य नक्षत्र साधून तुला अभिषेक करायला हवा. त्यासाठी तू अगदी सावधान राहा. रामपित्याचं आश्वासन देऊन लक्ष्मणाला भेटला. ते दोघे कौसल्याच्या मंदिरात गेले. रामाने मातेला साष्टांग नमस्कार केला. आपल्याला उद्या राज्याभिषेक करण्याचा बेत पित्याने ठरवला असे तिला सांगितले. कौशल्याला फार आनंद झाला. रामाला पाहण्यास सुमित्राही तेथे आली. दोघींनी रामाची दृष्ट काढली. लक्ष्मण राम त्यावेळी आनंदाने माताचा निरोप घेऊन निघाले. राम लक्ष्मण म्हणजे जीव आणि प्राण असे त्यांचे ऐक्य. श्रीराम आपल्या सदनात गेला. त्याने लक्ष्मणाला त्याच्या सदनात पाठवले. वशिष्ठ आले. राम सीता यांनी उपोषणा कसे करावे, व्रतस्थ कसे राहावे त्याच्या सूचना दिल्या. योग्य ती देव पूजा कर्म रामाकडून करून घेतले. वशिष्ठांनी दशरथाला हे सर्व विदित केले. राजा म्हणाला, उद्या अभिषेक झाला म्हणजे मी कृतकृत्य होईन. आपले मजवरते महान उपकार. रामाला यौवराज्याचा अभिषेक होणार म्हणून अयोध्येत मोठा उत्सव करण्याची तयारी चालली होती. पण त्याच वेळी स्वर्गात देवांची मनस्थिती काय झाली होती. इंद्र चिंतेत पडला. राम राज्य करू लागला तर रावणाचा राक्षसांचा संहार करण्याचे अवतार कार्य कसे होणार. देवांची रावणाच्या ताबेदारीतून सुटका कशी होणार. रामाने राज्य सोडून दक्षिणेकडे गेले पाहिजे. रावणाचा निपात झाला पाहिजे. यासाठी या नियोजित अभिषेक रद्द कसा करता येईल याचा तो विचार करू लागला. इतर देवतांनाही चिंता वाटू लागली. सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. रामाच्या अभिषेकाला विघ्न कसे आणायचे. दशमुख रावणाचा अंत घडविण्याच्या दृष्टीने काय युक्ती योजायची ते ब्रह्मदेव त्यांना सांगेल. तो कथाभाग पुढील अध्यायात आपण ऐकूया. अध्याय 3 अयोध्याकांड. ब्रह्मदेवाकडे इंद्रादी देव गेले. त्याला म्हणाले, हे विधात्या विष्णू, सूर्यवंशात अयोध्येत रामरूपाने अवतार घेईल. दशमुखाचा अंत करून आम्हा देवांना बंदीतून सोडवेल असे तू जे आश्वासन आम्हाला दिलेस ते व्यर्थ होईल असे दिसते. सर्व देव रावणाच्या कोणत्या ना कोणत्या तरी सेवेत गुंतलेले. राम जर लंकेवर स्वारी करेल, रावणाचा वध करील तरच देव मुक्त होतील. पण तिकडे अयोध्येत तर रामाला युवराज म्हणून अभिषेक करण्याचा बेत दशरथाने ठरवला. तो जर राज्य उपभोग घेऊ लागेल तर ते कार्य तुझ्यातून कसे होणार. देवांचे म्हणणे विधात्याने ऐकले. त्याने विचार केला,
राज्याभिषेकासंबंधी विकल्प विरोध निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी अविद्येचा लाडका पुत्र विकल्प याला अयोध्येत पाठवावा. पण अयोध्येत रामनामाच्या प्रेमाने उच्चार होत असल्यामुळे विकल्प तेथे प्रवेश करण्यासही तयार होईना. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, तू रामाच्या दृष्टीस पडू नको. कैकेयीची जी मंथरा नावाची दासी तिच्या मनात प्रवेश कर. तिच्या मनात असा विचार असतो की भरताला कैकेयीच्या पुत्राला राज्य मिळावे. तिच्या ठाई तुला प्रवेश करता येईल. रामाला वनवासाला पाठवावे. भरताला युवराज करून राज्य द्यावे असा विचार तिच्या मनात दृढ झाला. मंथरा अयोध्येच्या बाहेर वनात फिरायला येईल. तेथे तिला कलिंगड हे फळ दिसेल. ते भक्षण करावे असे तिला इच्छा होईल. तिने कलिंगड कापून घेतले की तुझ्या फळात प्रविष्ट हो. त्या मार्गाने तिच्या शरीरात प्रवेश कर. कैकेयीने राजाला पूर्वी युद्धात खूपच मदत केली होती. त्याचे प्राण वाचवले होते म्हणून त्याने 2 वर दिले, पण ते तिने न मागता राखून ठेवले. कैकेयीने 1 वराने रामाला वनवास व 2ऱ्या वराने भरताला राज्य असे राजाजवळ हट्टाने मागावे अशी योजना मंथरेने कैकेयीच्या मनात घातली. मंथरेच्या मनात विकल्प येईल. ती कैकेयीला प्रेरणा देईल. त्या बेताला विकल्पाने संमती दिली. खरोखर मंथरा नगराबाहेर वनात आली. तिने कलिंगड फळ घेतले. ते पाहिले, काढले, भक्षण केले. विकल्प त्या फळातून तिच्या शरीरात प्रविष्ट झाला. त्याने तिचे मन भरून गेले. तिच्या मनात विचार आला, रामाला राज्य मिळाले तर भरत त्याचा दास होईल. त्याला त्याच्या मामाकडे पाठवून इकडे रामाला अभिषेक करणे योग्य नाही. त्यात आमच्यावर फार अन्याय. कैकेयी कायम कौशल्याची दासीच, मग मला तरी सुख कसे? असा विचार करून ती कैकेयीच्या महालात आली. मंथरेच्या मनात रामाबद्दल फार द्वेष. ती एकदा अंगण झाडीत असता रामसमोर आला. ती खालच्या मानेने केर काढीत राहिली. केर रामाच्या अंगावर उडू लागला. त्यावेळी रामाला तिच्या उद्दामपणाचा राग आला. त्याने तिला शाप दिला, तो अशीच खाली वाकलेली कुबडी होशील. तेव्हापासून तिला कुबड आले व ती कुब्जा झाली. रामाचा ती अधिकच द्वेष करू लागली. ती कैकेयीच्या महालात आली. कैकेयीला भेटून तिला म्हणाल्या, अगं मुडे झोपलीस काय? रामाबद्दल जो तू आनंद मानते ना ते दुःखमय. ते दुःख तुला कसे कळत नाही ग? आपण राजाची लाडकी म्हणून तुला मोठेपणा वाटतो, तुला गर्व आहे, पण एवढे सुद्धा तुझ्या कशा लक्षात येत नाही की कौशल्या राजमाता झाली की तुला कोणी विचारणार नाही. काही आनंदात चढते. मंथरेचे बोलणे तिला विचित्र वाटले. तिला काय झाले? तुझा कोणी अपमान केला का? कोणी मारले का? तुला एवढा घाम का आला? राग का आला? असे तिने मंथरेला विचारले. कैकेयीचा राम फार आवडत होता. मंथरेचे सारे बोलणे तिला फार विपरीत वाटले. तिने मंथरेलाच दोष दिला. मंथराई कैकेयीवर रागवली. तिचे हित आपण सांगत आहोत, पण तिला ते कळत नाही म्हणून तिने रागाने कपाळ पिटून घेतले. भूमीवर पडून ती गडबडायला लागली. केस मोकळे सोडावेत रडू लागली. तिचा तो अक्राळ विक्राळपणा पाहून तिने रंगवलेले भावी दीन अवस्थेचे भीषण चित्र वारंवार ऐकून कैकेयीच्या मनात विकल्प, स्वार्थ, संकुचितपणा, क्रोध यांचा प्रवेश झाला. मंथरेचे विचार तिला पटले. मंथरा म्हणाली, सौती या नेहमी शत्रूच असतात. कश्यपाच्या पत्न्यापासून जे निर्माण झाले ते आदित्य, दैत्य, दानव आदी. आदितीचे आदित्य, दितीचे दैत्य, धनुचे दानव, ते पहा कसे परस्परांचे शत्रू. मंथरेने देवदैत्यांच्या युद्धाचा अनेक कथा कैकेयीला सांगितल्या. कैकेयीच्या मनाने आता असे सांगितले की रामाला राज्याभिषेक होता कामा नये. ते आपल्या अत्यंत अहिताचे आहे. मंथरा सांगत होती, वशिष्ठ शास्त्रात काढतील म्हणतील श्रीरामश्रेष्ठ त्याला राज्य न देता भरताला देणे शास्त्राविरुद्ध होय. पण त्यातही तुला आमचा हेतू सिद्धीस नेणे शक्य. कैकेयी म्हणाली, मी काय युक्ती करू सांग? मंथरा म्हणाली, राजाने पूर्वी तुला 2 वर दिले. तो प्रसंग तू विसरलीस का? आठव. ते वर तू आता मागून घे. 1 वर मागून तू रामाला वनवासात पाठवू शकते. 2ऱ्या वराने भरताला राज्य मिळवू शकते. वशिष्ठ दशरथ त्या वचनाने बद्ध असल्यामुळे त्यांना आडकाठी करताच येणार नाही. कैकेयीच्या बालपणाचा माहेरचा प्रसंग आठवला. ती म्हणाली, मी माहेरी असताना एक वृद्ध ऋषी आमच्या घरी आले. मी अज्ञानी त्यांची मस्करी केली. त्यांच्या नाकाला काळी म्हशी लावली. तेव्हा त्यांनी शाप दिला, तू पण काळतोंडी होशील. तुझी जगात फार निंदा होईल. लोक आता तुला फार दृष्ट समजतील. मला त्यावेळी फार वाईट वाटलं. मी त्या ऋषींची क्षमा मागितली. त्यांच्या देवपूजेसाठी मी सामग्री जमून ठेवून लागली. त्यांची सेवा करू लागली. मग त्यांचे मन निवळले. ते म्हणाले, ज्या हाताने तू मला देवपूजेसाठी गंध उघळून दिला तो हात वज्रासारखा दृढ. युद्धाच्या प्रसंगी तुझ्या पत्नीचा व्रत
याच हाताने तू सावरून देशील. त्यांचे मन वाचतील. तुला 2 वर होईल, त्याचा तुला योग्य उपयोग होईल. ऋषींनी असा उत्शाप दिला, भविष्य सांगितले. पुढे युद्धात मी दशरथाचे त्याच रीतीने प्राण वाचवले. त्याने 2 वर दिले, मी ती राखून ठेवले. मला तो सर्व इतिहास आठवत आहे. मंत्राप्रमाणे तेच मी तुला सांगितले, ऐक. तुझ्याजवळ 2 वर. राजाने तुला तसे वचन दिले. वरदान मागून तू रामाला दूर दंड करण्यात पाठव, की जेथे अयोध्येतील काही वार्ताला कानाला रामाला कळणार नाही. चांगला 14 वर्षाचा रामवनवास तू एका वराने माग. दुसऱ्या वराने भरताला युवराज करण्याचा स्वार्थ धरून साधून घे. विकल्पाने कैकेयीचे मन आधीच भरलेले. मंत्रीने सांगितलेली युक्तीचा पटली. तिने मैत्रिणीप्रमाणे प्रियशा मंत्रीला प्रेमाने मिठी मारली. म्हटले, हे कार्य यशस्वी झाले. भरताला राज्य मिळाले तर मी तुला सुवर्ण अलंकाराने मडवीन, तुला सुखी ठेवील. कैकेयीने राजाकडे 2 वर मागितल्याने त्यासाठी शोकग्रस्त असल्याचा देखावा निर्माण करायला हवा असे वाटले. ती मंत्रे सलिंगन देऊन आपल्या महालात वेगळ्या खोलीत गेली. ती खोली एकीकडे होती. तेथे तिने आपले अलंकार काढून फेकून दिले. नलीन वस्त्र नेसली. भूमीवर पडून राहिली. रडण्याचे नाटक करू लागली. थोड्या वेळात दशरथ राजा तिच्या मंदिरात आला. तो कथाभाग आपण पुढील भागात बघूया. श्रीभावात रामायण अयोध्याकांड या ठिकाणी कैकेयीला मंत्रेचा उपदेश नावाचा भाग संपला. पुढील भागात आपण पुढील कथा बघूया. हरये नमः. हरये नमः.